नमस्कार सर्वांचे कथालेखन मराठी स्टोरी या आपल्या चॅनेलमध्ये स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत करार या कथेचा भाग दुसरा. लेखक आहेत संदीप मुणगेकर. भाग पहिल्याची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. आता वळूया आपण भाग दुसरा. 1980 पुणे, महाराष्ट्र, भारत. रवींद्र आता 18 वर्षाचा होऊन महाविद्यालयात दाखल झाला होता. लहानपणापासून आध्यात्मिक वातावरणात जडणघडण झाल्याने त्याची वैचारिक बैठक पक्की झाली होती. अनेक धार्मिक विषयावर त्याचे मत पाहून लवकरच तो लोकप्रिय झाला होता. प्रत्येक परीक्षेत पहिला क्रमांक आणि विविध स्पर्धात पारितोषिक मिळवणे जणू त्यासाठी नित्याचेच झाले होते. इतक्या लहान वयात त्याचे एखाद्या प्रकांड पंडितासारखे ज्ञान पाहून सर्वजण त्याचा हेवा करीत असे. पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळेच शिजत होते. गुलाबी थंडीमध्ये घोंगडी ओढून साखर झोप घेण्याचे डिसेंबर महिन्याचे ते दिवस चालू झाले होते. महाविद्यालयाची वार्षिक सहल महाबळेश्वरला गेली होती. रवींद्र आणि त्याचे मित्र सहलीचा आनंद घेत होते. विविध प्रेक्षणीय स्थळे पाहत ते सर्वजण एक एक करून घोडेस्वारीचा थरार अनुभव घेत होते. रवींद्रही एका घोड्यावर बसला आणि काही क्षण लगाम घातलेला घोडा एकाएकी विजेचा संचार झाल्यासारखा उधळू लागला. आपल्यावर स्वार झालेल्या रवींद्रची बहुधा त्याला जाणीव नसावी. नियंत्रण सोडून तो भरधाव वेगात पुढे पुढे फेकला जाऊ लागला. संध्याकाळ होत आली होती. सनसेट पॉईंटवरून सूर्यास्ताचे विहंगम दर्शन होऊ लागले होते आणि हा घोडा वेगाने पुढे जात होता. पश्चिमेला तो लालभडक गोळा हळूहळू क्षितिजा पलीकडे अस्त होऊ पाहत होता. इकडे महाविद्यालयातील बरेच सहकारी आणि प्राध्यापक वर्ग रवींद्रसोबत झालेला प्रकार पाहून गोंधळून बिथरले गेले होते. रवींद्र घोड्यावर निघून गायब होऊन तासभर लोटला होता. तो कुठे गेला असेल, कसा असेल यांचा त्यांना काहीच मागमूस नव्हता. तिथले स्थानिक घोडेस्वारी करणारे पथक त्याच्या शोधात आसपासच्या दूरच्या परिघात जाऊन आले, पण कुठे त्याचे अस्तित्व त्यांना काही सापडून आले नाही. घोडा भरधाव वेगात पुढे पुढे फेकला जात होता. त्या अश्वासोबत एक समांतर घोडेस्वाराची आकृती त्यांच्या पुढे पुढे भरधाव पळत होती. डोक्यावर जिरेटोप घातलेला, अंगात चिलखत घातलेला एक तलवारधारी युवक त्याच्यावर स्वार होऊन पुढे पुढे निघाला. एका अनामिक ताकदीने रवींद्र घोड्यावरून त्या स्वाराच्या मागे मोठ्या वेगाने ओढला जात होता. अंधार गुडूप पडला होता आणि त्या अजस्त्र कड्याच्या शेवटी जाऊन तो चिलखतधारी घोडेस्वार स्थिरावला. पाठोपाठ रवींद्रही तिथे पोहोचला होता आणि त्याचे रूप पाहून तो नखशिखांत घाबरून गेला. हुबेहूब ते त्याचे जुने रूप होते. चेहरापट्टी, डोळे, शरीरयष्टी अगदी हुबेहूब. चंद्रप्रकाशात त्या कड्याच्या शेवटी उभ्या असलेल्या त्या स्वाराची तलवार तेजाने तळपून जात होती. आपण कोण? अगदी हुबेहूब माझ्यासारखे? कुतूहलाने रवींद्रने त्याला विचारले. त्या स्वाराच्या सोबत एक अंधारी गडद आकृती आकार घेऊ लागली होती. मी कोण आहे हे जाणणे महत्त्वाचे नाही, ते तुला कळेलच. आपली तलवार त्याने रवींद्रच्या डोक्यावर ठेवून त्याला प्रत्युत्तर दिले. त्याच्या प्रश्नाचे उत्तर दिले. त्या समशेरीचा स्पर्श होताच त्याचे भान हरपून गेले. हळूहळू तो त्या कड्यापासून दूर सुरक्षित अशा मोकळ्या प्रदेशात खेचला जाऊ लागला होता. एका वृक्षाच्या बुंध्याला डोके ठेवून तो थरथर कापू लागला. छातीतील धडधड वाढू लागली. श्वासावर नियंत्रण ठेवणे आता अशक्य होऊ लागले होते. त्याचे डोळे हळूहळू जडावू लागले. काहीशा अंधुक नजरेने त्याने पाहिले. तो मघासचाच घोडेस्वार आता त्याच्या समोर येऊन त्या काळ्या आकृतीसोबत थांबला होता. त्याच्या नजरेत कमालीचे कारुण्य दाटून आले होते आणि कुठली तरी मदत मिळवण्यासाठी तो एखाद्या याचकाप्रमाणे तिथे नम्रपणे उभा होता. रवींद्रने त्याला एकदा पाहिले आणि हळूहळू त्याची शुद्धच हरपून गेली.
इसवी सन 1780. बॉम्बे इलाख्यातून फिरंगी शिपायांच्या तुकड्या भोर घाटामार्गे हळूहळू स्वराज्याची राजधानी पुण्याकडे झेपावत होत्या. त्यांना भोर घाटात अडवून गनिमी काव्याद्वारे त्यांच्यावर हल्ला करणेही त्या 5 घोडेस्वारांच्या तुकडीची प्रमुख जबाबदारी होती. बल्लाळराव त्या तुकडीचे प्रमुख होते. आपल्या पांढऱ्या अश्वावर स्वार होऊन ते बराच काळ त्या संपूर्ण प्रदेशाची निगराणी करत होते. वेळ संध्याकाळची होती. दुरून काही शिपायांच्या तुकड्या त्यांना घाटाखाली तळ उभारत असल्याच्या दिसून आल्या. प्रसंग बाका होता. तत्काळ छावणीत जाऊन इतर सहकाऱ्यांना सूचित करणे अगदी आवश्यक होते. बल्लाळराव तत्काळ आपल्या घोड्यावरून निघाले. रात्रीच्या वेळेस त्यांना घाटाच्या पलीकडे जाताना एक अनुपम दृश्य दिसले. त्या अरुंद डोंगराच्या वाटेवर असलेल्या त्या गुहेत पद्मासन घालून एक काळे वस्त्रधारी साधू महाराज ध्यानस्थ बसले होते. आजूबाजूला धीर गंभीर शांतता होती. अचानक त्या महाराजांनी डोळे उघडले. शेजारी शेकोटी पेटली होती. त्या शेकोटीत त्यांनी तोंडाने मंत्र पुटपुटत काहीतरी टाकले आणि हळूहळू त्या शांतपणे पेटलेल्या शेकोटीतून अग्नीचा एक भडका उडाला. त्या ज्वालेच्या भडक्याआड एक दिव्य प्रकाशमान आकृतीच्या सोबत एक हिडीस काळीजर्द आकृती तेथे प्रकट झाली. त्या दोन्ही आकृती हात जोडून त्या साधूच्या सूचना ऐकून घेऊ लागल्या. ते अनुपम दृश्य पाहून बल्लाळराव आश्चर्यचकित झाले होते. ते त्यांच्यातील संवाद ऐकून घेण्यासाठी पुढे जाऊ लागले. त्या गुहेआड ते लपले आणि काहीशी धडपड झाली असावी. त्या धडपडीमुळे गुहेआड लपून सर्व पाहत असलेल्या बल्लाळरावाच्याकडून काही आवाज निर्माण झाला. वातावरण काहीसे तणावाचे निर्माण झाले असावे. तो आवाज ऐकून त्या प्रकटलेल्या दोन्ही दिव्य आकृत्या अदृश्य होऊन अंतर्धान पावल्या. बल्लाळराव तिथूनच लगेच घोड्यावर मान टाकून निघाले. त्या अघोरी साधूंच्या एकंदरीत सर्व प्रकार लक्षात आला होता. तो काहीसा सावध झाला. त्याने डोळे मिटले आणि पुन्हा पद्मासन घालून ध्यान सुरू केले. त्याने ध्यान सुरू केले. घोड्यावर बसवून तत्काळ वायुवेगाने बल्लाळराव छावणीत आले. आपल्या सहकाऱ्यांना त्यांनी घाटाखाली फिरंगी शिपायाची तळ उभारणी होत असल्याची माहिती दिली. काही स्वार रात्रीच्या वेळेस तत्काळ जास्तीची कुमक आणण्यासाठी पुणे दरबारी निघाले. सकाळच्या सुमारास वडगावच्या तळावर राखीव असलेली कुमक त्यांना येऊन मिळाली. मोठी शिबंदी सोबत घेऊन बल्लाळराव आणि त्याचे सहकारी त्या फिरंगी तुकडीवर तुटून पडले. वातावरणात जोरदार धुळीचे लोट निर्माण झाले होते. हर हर महादेवच्या गगनभेदी आरोळ्यांनी आसमंत दणाणून जात होता. चळचळ गनिम कापला जात होता. निकराची पंजेफाड होत होती. समशेरी दानपट्टे फिरवले जात होते. आसमंत मर्दुमकीने दणाणला जात होता. घाटाच्या वरून दगडगोटे येऊन कित्येक गोऱ्या शिपायाची डोकी फुटली गेली होती. प्रत्येक आघाडीवर फिरंगी गनिम नामोहरम होऊन मागे हटला गेला होता. मोठा अभूतपूर्व पराक्रम गाजवून ती लढाई स्वराज्याच्या शिलेदारांनी जिंकली होती. बल्लाळरावांना त्यांच्या विशेष शौर्याबद्दल पुणे दरबारी गौरवण्यात आले. सदर घाट आणि त्याच्या आसपासच्या प्रदेशाची वतनदारी बक्षीस म्हणून देण्यात आली. युद्धाचे ढग आता बरेच निवळले होते. आपल्या वतनाची व्यवस्था लावून हल्ली बल्लाळराव रोज घोड्यावर बसून त्या घाटावर नेहमीप्रमाणे टेहळणी करत होते. गेल्या काही महिन्यात त्यांचे त्या डोंगरातील गुहेकडे दुर्लक्ष झाले होते. तो अघोरी साधू आणि तो करीत असलेल्या रहस्यमय साधना पाहण्याची त्यांची जिज्ञासा अजूनही शमली नव्हती. एका संध्याकाळी घोड्यावर बसून ते पुन्हा त्या गुहेकडे जाऊ लागले. पावसाळ्याचे दिवस होते. त्या संपूर्ण प्रदेशावर आभाळातून पाऊस जोरदार बरसत होता. दगडगोटे खाच खळग्यांचा अरुंद वाटेतील चिखल तुडवत आपल्या अश्वासहित बल्लाळराव त्या डोंगर कपारीतील गुहेत पोचले. तो साधू आजही ध्यानावस्थेत त्या गुहेत एका खडकावर बसला होता. रामराम महाराज, आपण कोण आहात? त्यांनी विचारले. बल्लाळरावाच्या हाकेने त्या साधूचे ध्यान सुटले. आपल्या लालभडक डोळ्यांनी ते बल्लाळरावाचे निरीक्षण करू लागले.
आम्ही सर्व शक्तिमान. आमचा परिचय तुम्हास देण्याची आम्हास काही आवश्यकता नसावी श्रीमान. त्या साधूच्या मुखातून जळजळीत प्रतिक्रिया बाहेर पडली. महाराज, माफी असावी. आम्ही या वतनाचे वतनदार. आमच्या प्रदेशात सर्व जणांचे क्षेमकल्याण पाहणे आमचे कर्तव्य ठरते. बल्लाळरावांनी नम्र राहत त्यांना उत्तर दिले. असे म्हणतोस तर आत्ताच ताबडतोब ही जागा सोडून आम्ही दुसरीकडे जाण्यासाठी निघतो. ही संबंध सृष्टी आमचीच आहे. लौकिक अर्थाने ही जागा जर तुझी आहे असे म्हणत असशील तर इथून निघून जातो आम्ही. ते अघोरी साधू महाराज चांगलेच संतापले होते. क्षमा असावी महाराज. माझ्या कथनाचा गैरसमज करून घेऊ नये. आपणासारखी थोर व्यक्ती माझ्या वतनात तप करतेय हे माझ्या दृष्टीने महत्भाग्य समजतो मी. बल्लाळरावांना त्या अघोरी साधू महाराजांच्या उग्र स्वभावाची जाणीव झाली असावी. त्यांनी त्याची माफी मागितली. इतके म्हणतोय आणि तरीही तुझ्यातील गर्वाचे अजूनही निर्मूलन कसे होत नाही? हे जे तुझे माझे माझे म्हणत आहेस त्यातील एक खंडी धन भूमी तू मरणानंतर वर घेऊन जाऊ शकत नाहीस, हे ध्यानात आहे का तुला? पुण्यश्यास क्षमा असावी महाराज. या पामऱ्याला आपल्या पंखाखाली घ्या. आपले अंतकरण विशाल दिसत असून ममतेने भरलेले असल्याने दिसून येत आहे. या पामराचा अपराध पोटात घ्यावा. बल्लाळराव काकुळतीला येऊन त्यांची मनधरणी करू लागले. बल्लाळराव, होय, तुझे नाव आम्हास माहिती आहे. आता ते कसे समजले ते आम्हास विचारू नकोस. ज्या अप्राप्य शक्तीची तुला लालसा आहे ती तुला मी देऊ शकतो. अर्थात ती मिळवण्यासाठी तू इथवर आला आहेस असे मला स्मरते. त्या अघोरी साधूचे ते विधान ऐकून बल्लाळराव नखशिखांत हादरले. मनाचे इतके अचूक विश्लेषण कसे शक्य आहे हा त्यांना प्रश्न पडला. त्या साधूचे लालभडक डोळे आपल्या अंतरात्म्याकडे थेट रोखून पाहत आहेत असे त्यांना जाणवले. होय महाराज, मला आपला शिष्य बनवा. मी आजपासून तुम्हाला गुरुस्थानी मानत आहे. बल्लाळरावाच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहू लागल्या. बल्लाळराव, उठ. मी तुझ्या प्रारब्धासहित जबाबदारी स्वीकारत असून तुझ्या शिष्य म्हणून स्वीकार करत आहे. तुझ्या नित्यस्मरणात मी राहीलच. त्या अगोदर तुला मला वंदनीय असलेल्या वामका या माझ्या अपराध्याची पूजा करून त्यास तुझ्या डाव्या हाताने रक्ताभिषेक करावा लागेल. त्याची अनुमती मिळाली तरच तुला मी शिष्य म्हणून स्वीकार करू शकतो. त्या साधूची ती विचित्र अट पाहून बल्लाळराव अचंबित झाले. तरीही सर्व शक्तिमान होण्याची त्यांची सुप्त लालसा त्यांच्या विवेकबुद्धीवर वरचढ ठरू पाहत होती. ते पुढे आले. आपल्या अंगरख्याला अडकवलेली कट्यार त्यांनी हातात घेतली. खडकाच्या डाव्या कोपऱ्यात डोंगर खोदून एका कातळात वामका या निसर्ग देवतेचे शिल्प निर्माण केले होते. त्या शिल्पाचा बराचसा आकार हा एखाद्या यक्ष योनीतील असुरासारखा दिसत होता. डोक्याला 2 शिंगे, बटबटीत डोळे असलेल्या त्या यक्षाचे पूर्ण शरीर हे एखाद्या पंख फैलावलेल्या पक्षासारखे होते. त्या शिल्पाखाली एका दगडी दिव्यात डुकराची चरबी घातलेला एक दगडी दिवा तेवत होता. बल्लाळराव पुढे सरसावले. आपल्या हातून कट्यार काढून त्यांनी डाव्या हाताची करंगळी एका क्षणात कापली. त्या कापलेल्या करंगळीतून रक्ताची एकच धार खाली जात त्या यक्ष शिल्पाच्या मुखात पडू लागली. त्या रक्ताच्या अभिषेकात नाहून निघालेल्या त्या दगडी शिल्पाचे हळूहळू एखाद्या वळवळ करणाऱ्या जिवंत मांसल गोळ्यात रूपांतर होऊ लागले. तो जिवंत गोळा ते रक्तप्राशन करू लागला आणि अचानक फट असा जोरदार आवाज त्या गुहेच्या अंतर्गत भागातून आला. एक लालबुंद डोळ्याच्या शिंगे उगारलेला उघडाबंब असुर त्या गुहेत प्रकट झाला होता. त्याचे विशाल रूप पाहून बल्लाळराव घाबरून गेले आणि भिवून ते आपोआप त्या साधू मागे लपले. त्या साधूने त्या पेटलेल्या शेकोटीत त्याच्या झोळीत असलेले गोलाकार स्फटिक टाकले. तसा तो असुर अदृश्य होत त्या शिल्पात सामावला. बल्लाळ, हा असुर तुझ्या रक्तावर पोसलेला तुझा एक भाग आहे. वेळोवेळी त्यास रक्ताचा भोग देऊन तो मी जागृत ठेवला आहे. आजपासून तुला मी शिष्य म्हणून स्वीकार करत आहे. त्या साधूच्या मुखातील बोल ऐकून बल्लाळरावांना समाधान वाटले. महाराज, मला सर्व शक्तिमान बनायचं आहे. अशी शक्ती जिला कोणतेही वज्र भेदू शकत नाही. कोणताही प्राणी पक्षी त्यास मृत्यू आणू शकत नाही. मला काळावर विजय मिळवायचा आहे महाराज.
बल्लाळरावांनी त्याच्या मनातील सुप्त लालसा बोलून दाखवली. बल्लाळराव, आजपासून इथेच साधनेस बस. आजपासून बरोबर 3 दिवसांनी तुला सर्व मनोवच्छिंत प्राप्त होऊन. पण एक ध्यानात ठेव, सर्व साधना तुला एकांतात करावी लागेल. 3ऱ्या दिवशी ती शक्ती प्रसन्न होऊन तुला वरदान देईल. साधूने बल्लाळरावच्या कानात काही मंत्र सांगितले. आणि एक बल्लाळराव, महत्त्वाचा नियम असा की तुझ्या या जीवनानंतरही ही शक्ती तुला जन्मोजन्मी साथ देईल. ती उग्र असेल आणि तिचे निर्दालन करणे साधारण मानवास सहज शक्य नाही. माझ्या साधनेत तू व्यत्यय आणल्याने सदर जागा मला सोडावी लागत असून एका दुसऱ्या मितीमध्ये मी प्रवेश करत आहे. त्या यतीचे ते बोलणे ऐकून बल्लाळरावांना घाम फुटला. आता माघार घेणे शक्य नव्हते. जशी आपली आज्ञा महाराज. पण जेव्हा मला आपले मार्गदर्शन लागेल तेव्हा मी काय करायचे? बल्लाळराव चिंतेत पडले असावे. तुला माझे स्मरण करावे लागेल आणि तुला संकेतसुद्धा माझ्या अदृश्य लोकातील भूर्वलोकातून प्राप्त होईल. आता मानवी सानिध्यात आल्याने मला पुनश्च भूलोकात येण्याची अडचण असणार आहे. आणि एक मूलभूत नियम लक्षात ठेव. कोणता महाराज? या जीवनानंतर कदाचित तुला असुर योनी प्राप्त होऊन तुझे पुढील गंतव्य स्थान हे भूर्वलोक असणार आहे, जे त्रिमिती पलीकडे आहे. आणि जर या विश्वाचे नियंत्रण करणाऱ्या शक्तीची इच्छा होऊन कृपा झाली तरच तुला मोठ्या कष्टाने मानवजन्म प्राप्त होऊ शकतो. आणि त्या जन्मात सुद्धा तुला वेळोवेळी रक्त करार करत या शक्तीची साधना करायला लागेल. तुझी अनुमती आहे असे समजून मी त्रिमिती पलीकडे असलेल्या भूर्वलोकात प्रस्थान करत आहे. बल्लाळरावांनी त्या महाराजास हात जोडले. काहीसे हातवारे इशारा करत तो साधू महाराज अदृश्य झाला. बाहेर रात्र बरीच पडली होती. रातकिडे किरकिरत होते. बल्लाळराव गुहेच्या बाहेर येण्यासाठी पुढे चालू लागले. तशी त्या गुहेची बाहेरील वाट अचानक दगडधोंडे पडत पूर्णपणे बंद झाली. त्या अरुंद गुहेत कड्या कपारीतून काहीशा अर्धवट असलेल्या विवरातून चंद्रप्रकाश आणि खेळती हवा आत बाहेर होऊ लागली. बल्लाळरावांनी त्या खडकावर पद्मासन घातले आणि ते ध्यानस्थ होऊन त्या अघोरी साधूने सांगितलेला मंत्र जप करू लागले. वातावरण धीर गंभीर बनत चालले होते. प्रत्येक मंत्राच्या आवर्तनाच्या वेळेस क्षणाक्षणाला त्रिमिती पलीकडे असलेली ती सुप्त शक्ती भूर्वलोकातून भूलोकी त्या डोंगर कपारीतल्या अरुंद गुहेत खेचली जात होती. तहान भूक सर्व विसरून तनमन अर्पण करत बल्लाळराव तिचे आवाहन करत होते. काळ जणू काही त्या गुहेत थांबला गेला असावा. काळ वेळेचा त्यांना काहीच पत्ता लागत नव्हता. त्यांच्या पूर्ण एकाग्रतेने 3 दिवसाच्या अथक जपातून एक जोरात आघात होऊन गुहेत विवर पडले. त्या विवरातून त्या शक्तीने घोंगावत त्या गुहेत प्रवेश केला. त्या जोरदार झालेल्या आघाताने बल्लाळरावाचे ध्यान भंग झाले. ती शक्ती दृश्य आकार घेत त्या गुहेत प्रकट होऊ लागली. बल्लाळराव त्या असुराचे दृश्य रूप पाहून बिथरून गेले. हे सर्व शक्तिमान असुरा, माझ्या संकल्पाने मी तुला दृश्य रूप देऊन माझ्या शक्तीची वाढ करण्याचे आवाहन करत आहे. बल्लाळरावांनी त्या शक्तीला सूचनेनुसार आवाहन केले. तशी ती असुर शक्ती एखाद्या विजेप्रमाणे प्रकाशून बल्लाळरावाच्या शरीरात घुसली. रोमारोमान एखाद्या सळसळत्या विद्युत लयप्रमाणे ती असुरी शक्ती सळसळ करू लागली. शरीरात नव्याने प्राण फुंकले गेल्याची भावना जागृत होऊ लागली. एखाद्या मस्तवाल रेड्याप्रमाणे अंगात बळ भरून येऊ लागले. मोठ्या प्रोत्साहाने त्यांनी आपले आसन सोडले. बल्लाळराव हळूहळू गुहेतून बाहेर येण्यास निघाले. दगडधोंड्यांनी वाट अडवून ठेवलेल्या ते गुहेचे प्रवेशद्वार एकाएकी मोकळे झाले होते. बाहेर एखाद्या मायावी शक्तीच्या आज्ञेत बंधन केल्या गेल्यासारख्या त्या अरुंद वाटेवर त्यांचा अश्व थांबला होता. बल्लाळरावांनी त्याच्यावर जाऊन मान ठोकली. तसा तो जोराने खिंकाळला. पाठीवर स्वार झालेला साधासुधा माणूस नसून एखादा महाबली असुर असावा याची त्याला जणू चाहूल लागली. बहुतेक बिथरून जाणे सुद्धा अशक्य होत असावे त्या अश्वाला. त्या असुररूपी बल्लाळरावांच्या नियंत्रणात जणू काही सर्व सृष्टी झाली असावी. बल्लाळराव घोड्यावर बसून डोंगरघाट उतरत आपल्या मुख्य वस्ती स्थानाकडे जाऊ लागले. 1980 रवींद्र, महाबळेश्वर. क्षितिजा पलीकडे पूर्वेला लालबुंद गोळा आभाळात वरवर चढत होता. रात्रीच्या गडद अंधाराचा पडदा फाडत नव्या चैतन्याची पहाट फुलू लागली होती. दानापाणी वेचण्यास निघालेले पक्षी त्या आसमंतात मुक्त विहार करू लागले. रात्रभर शुद्ध हरपून झाडाच्या बुंद्याला डोके ठेवून पडलेल्या रवींद्रला हळूहळू जाग येऊ लागली. त्याने डोळे उघडले. त्याचे अंग काहीसे ठणकत होते. समोरच तो कालचा अश्व उभा होता.
रवींद्रने त्याच्यावर बसून मान ठोकली. पळत पळत तो अश्व पुन्हा माघारी फिरत एखाद्या आज्ञाधारकासारखा जाऊ लागला. काही क्षणात रवींद्र त्याच्या नियोजित वसतिस्थानावर पोहोचला. रात्रभर त्याचा ठाव ठिकाणा न लागल्याने सहकाऱ्यांनी नजीकच्या पोलीस स्थानकात वर्दी देण्याचे ठरवले होते. ते सर्व विद्यार्थी, प्राचार्य आणि स्थानिक घोडेस्वार तिथे चिंतेत बसले होते. अचानक दुरून पळत येणाऱ्या घोड्यास पाहत ते सर्व आनंदी झाले. रवींद्र घोड्यावरून उतरला. समोरच प्राचार्य देसाई उभे होते. रवींद्र, कुठे होतास तू रात्रभर? तुझ्या अशा वागण्याने संबंध लोक गोत्यात आले होते, याची कल्पना आहे तुला? प्राचार्य देसाई चांगलेच चिडले होते. माफ करा गुरुजी, मी पूर्ण रात्र घोड्यावर खाली पडल्याने बेशुद्धीत होतो. पहाटे डोळे उघडले पाहतो तर काय, त्या अरुंद दरीच्या मुखाशी एका मोकळ्या प्रदेशात मी एका झाडाला डोके टेकून बसलो होतो. कालच्या घटनेचा वृत्तांत रवींद्र त्यांना सांगू लागला. काही का असेना, प्राचार्य देसाईजी, रवींद्र सुखरूप परतला हेच नव्हे का थोडके? प्राचार्य परांजपेंनी झाल्या प्रकरणावर सारवासारव करण्यास सुरुवात केली. रवींद्रला सुखरूप पाहून तेथील गंभीर झालेले वातावरण निवळले. मजा मस्तीचे रंग उधळण्यास तिथे सुरुवात होऊन वातावरण हलके फुलके बनले. दुपारची परतीची बस होती. सर्व मित्र प्रवासात हास्यविनोद करत होते, फक्त रवींद्रला सोडून. काल जे पाहिले होते ते सत्य होते की स्वप्न? जर स्वप्न असेल तर तो स्वतःसारखा हुबेहूब दिसणारा घोडेस्वार कोण असावा? त्याने डोक्यावर ठेवलेली तलवार, ती त्यासोबत पाहिलेली काळी आकृती, ती डोंगरकड्याला असणारी गूढ गुहा, त्यातील तो अघोरी साधू, त्याने केलेली साधना. जर स्वप्न किंवा भ्रम असेल तर इतक्या हुबेहूब त्या घटना कशा लक्षात राहिल्या असाव्यात? त्याच्या बुद्धीने कितीही भ्रम, स्वप्न मांडण्याचा प्रयत्न केला तरी मन वास्तव स्वीकारण्यास तयार नव्हते. विचार करून करून त्याचे डोके ठणकण्यास सुरुवात झाली. बसच्या एका कोपऱ्यात बसून तो शांतपणे डोके पकडून घर जवळ येण्याची वाट पाहत बसला. संध्याकाळी महाविद्यालयाच्या फाटकानजीक बस थांबली. सर्व विद्यार्थी उतरत आपापल्या घरी जायला निघाले होते. उजवीकडे कोपरा पकडत खांद्यावर धोपटी अडकवत तो घरची वाट पकडून कालच्या प्रकाराचा विचार करून जाऊ लागला. वाड्यात विनायकराव झोपाळ्यावर बसून कदाचित त्याच्या येण्याची वाट पाहत बसले होते. काहीसा हिरमुसलेल्या रवींद्रला पाहून ते काहीसे चिंतित झाले. कशी झाली सहल रवींद्र? काही मज्जा वगैरे? त्यांनी त्याला विचारले. नाही बाबा, थोडी तब्येत ठीक वाटत नाही माझी. कालपासून बिघडली आहे, त्याने शांतपणे उत्तर दिले. एक काम कर, हातपाय धुवून शांतपणे झोप काढ. बाहेरील वातावरण कदाचित तुला मानवले नसेल. विनायकराव त्याला वाड्यात घेऊन गेले. गरम चहाचे घोट घेत तो आजीच्या खोलीत वळाला. वृद्ध झालेल्या शारदाबाई अंथरुणाला खिळल्या होत्या. देवघरात नंदादीप तेवत होता. तिथे उभे राहत त्याने देवाला प्रार्थना केली आणि तो झोपण्याच्या खोलीत वळला. आज पुण्याहून प्रसिद्ध डॉक्टर बहुतुले आले होते. त्यांनी त्याची जुजवी तपासणी केली आणि वाड्याच्या प्रांगणात येऊन त्यांनी विनायकरावांना काही माहिती दिली. श्रीयुत विनायकराव, मला नाही वाटत की काही साधीसुधी केस असावी. गेले 3 दिवस रवींद्र अंथरुणात खिळला आहे आणि तो फक्त बडबडत करत आहे. मी त्याचे छातीचे ठोके तपासून पाहिले, सर्व नॉर्मल दिसतंय. मग डॉक्टर, ही नक्की काय भानगड आहे? विनायकराव घाबरून गेले. हे पहा, मला वाटतं आहे की हे केस एखाद्या मानसोपचार तज्ज्ञ हँडल करू शकतो. तो काहीसा घाबरलेला दिसतोय. मुंबईतील प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर कर्णिक माझ्या ओळखीचे असून तुम्ही त्यांचा सल्ला घ्यावा. त्यांचे एक क्लिनिक इथे पुण्यात सुद्धा आहे. दर शनिवारी ते तिथे असतात. डॉक्टरांनी त्यांच्या पेटीतील एक व्हिजिटिंग कार्ड शोधून काढले. त्यातील पत्ता एका चिठ्ठीवर लिहून त्यांनी तो कागद विनायकरावांकडे सोपवला. पण डॉक्टर, हा बरा होईल ना? आपण प्रयत्न करूया, बाकी सर्व ईश्वराच्या हाती आहे. पेटी बंद करत डॉक्टर उठले आणि वाड्याबाहेर निघून गेले. त्या चिठ्ठीवरचा मजकूर वाचत विनायकरावांची ती चिठ्ठी खिशात टाकली आणि ते रवींद्रच्या खोलीत आली. उशाशी बसून सुरेखा हमसून हमसून रडत होती. तिने विनायकला आत येताना पाहिले. काय म्हणाले डॉक्टर? बरा होईल ना आपला रवींद्र? तिने विनायकरावांना विचारणा केली. होईल, कदाचित आज किंवा उद्या, किंवा असेच. काय म्हणायचे आहे नक्की तुम्हाला? ती उसळली. हा पत्ता दिला आहे मानसोपचार तज्ज्ञांचा, तिथे उपचार होतील, म्हणाले डॉक्टर साहेब. विनायकरावांनी हताश होऊन तिला म्हटले. चिठ्ठीवरचा मजकूर तिने वाचून ती चिठ्ठी भिरकावून दिली. काय म्हणायचं आहे तुम्हाला? रवींद्रला वेड लागलंय? ती रागाने संतापू लागली. असेच बहुधा. विनायकराव दाराला टेकून डोक्याला हात लावून बसले. मला वाटते हा झपाटण्याचा प्रकार असावा. गेले 3 दिवस तो नुसता अंथरुणात पडून आहे. डोळे उघडत नाही. सारखी बडबड चालवली आहे त्याने.
आपण आजूबाजूला उपस्थित आहोत हे सुद्धा त्याला समजून येत नाही. ते काही नाही, मी बाईंना विचारते आणि त्यांचा सल्ला घेते. बोलणे तर तिचे काही अंशी खरे होते. गेले 3 दिवस तो झपाटल्यासारखा करत होता. दिवस रात्र रवींद्र फक्त पलंगावर पडून होता. काही खात नव्हता. पाणीसुद्धा त्याला जबरदस्ती पिण्यास देण्यास येई. पलंगावर झोपून तो गरागरा डोळे फिरवी. आपणास कोणीतरी मारण्यास येत आहे असे त्याला सारखे भास होत असावे. आत्म्यावर काळ्या शक्तीने दबाव टाकण्यास सुरुवात केली होती. डोळ्यांना समोरील दृश्य अस्तित्वाचा काहीच मागमूस नव्हता. ते तर केव्हाचेच त्या काळ्या शक्ती दाखवत असलेले चित्रविचित्र पिशाच्य पाहत सोडले होते. क्षणाक्षणाला हा भयानक दबाव वाढून त्याच्या अंतरात्म्याची त्या अघोरी काळ्या शक्तीपासून वाचवण्यासाठी धडपड चालू होती. सभोवताली जिवंत हाडामासांची माणसे आहेत असे त्याला दिसत होते. हेच त्याला उमगून येत होते. सुरेखा झरझर पावले टाकत बाईंच्या खोलीकडे वळली. बाई ऐकू येतंय? बाई ऐकू येतंय? तिने बाईंना हलवून पाहिले. तसे बाईंनी डोळे उघडले. हं हं त्यांनी कणत तिला ओळखले. तिने रवींद्रसोबत घडलेला सगळा प्रकार बाईंना सांगितला. तशा बाईंच्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्या कंप पाहू लागल्या. चेहऱ्यावरचे हावभाव क्षणाक्षणाला बदलू लागले. त्या काही आठवू लागल्या. गतकाळातील स्मृतीचा धूसर होत चाललेला तळ धुंडाळल्यावर काहीसे महत्त्वाचे शब्द सद्यस्थितीला रामबाण म्हणून आठवू लागले. तो गोसावी, त्याने विनायकरावाच्या लग्नाचे वर्तवलेले भविष्य, नातवाचा जन्म, शूलपाणीश्वराची झाडी आणि अशुभाची चाहूल. त्यांना जितके स्मरणात होते तेवढे बाईंनी कणत कणत सुरेखाला सांगितले. बाईंना इतकी दगदग करून बहुधा श्वास लागला असावा. त्या धापा टाकू लागल्या. त्यांना अस्वस्थ झालेले पाहून सुरेखा तिथून उठली आणि लगबगीने स्वयंपाकघरात गेली. डब्यातील खडीसाखर आणि तांब्यात पाणी घेऊन तिने खडीसाखरेचा एक तुकडा त्यांना भरवला. वर पाणी देत तिने त्यांना उशाशी निजवले आणि ती रवींद्रच्या खोलीत वळली. बाई सांगत होत्या, रवींद्रच्या आयुष्यात येणारी अशुभाची चाहूल एका गोसाव्याने अचूक वर्तवली होती. तिने सर्व बाईंनी सांगितलेला प्रकार विनायकरावांना सांगण्यास सुरुवात केली. काहीसे नाराज असलेले विनायकराव या गोष्टीवर सहमत नव्हते. त्यांनी नुसतीच मान डोलावली. हे पहा, आपल्याला आधी त्या मानसोपचार तज्ज्ञाकडे रवींद्रला दाखवावे लागेल. अहो पण बाईचा सल्ला अंमलात आणून पाहण्यासाठी काय हरकत आहे? तिने विनायकरावांच्या प्रस्तावाला असहमती दर्शवली. ते नंतर पाहू. विनायकराव झोपण्याच्या खोलीत वळाले. खिडकीजवळच्या मेजावर बसून ती रवींद्रकडे पाहू लागली. बाहेरून थंड वाऱ्याची झुळूक येत होती. त्या हवेवर तिचे डोळे जड होऊ लागले आणि ती तिथेच बसून पेंगू लागली. पुढे जाऊन रवींद्रसोबत काय झाले हे पाहण्यासाठी या कथेचा भाग 3 लवकरच आपल्या भेटीस येणार आहे. तोपर्यंत जर हा भाग आवडला असेल तर कमेंटद्वारे कमेंट करून नक्की कळवा. ही कथा आवडली असेल तर तुमच्या मित्रपरिवारांसोबत शेअर करायला विसरू नका. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा, म्हणजे तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेचच मिळतील. पुन्हा भेटूया अशीच नवीन आणि सुंदरशी कथा घेऊन. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. बाय बाय.